शिंदे साहेबांचा, आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचा। दोन्ही पदासाठी एक अर्ज प्राप्त असल्यामुळं मतदान घेण्याची गरज नाही, तर दोन्ही उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। महाड पंचायत समितीवरती सभापती म्हणून प्रेरणा जितेंद्र सावंत, तर उपसभापती म्हणून सुरेश महाडिक यांची बिनविरोध निवड। मायमाऊली सुषमाताई गोगावले यांच्या उपस्थितीत प्रेरणा सावंत यांनी स्वीकारला पदभार। महाड पंचायत समितीवरती शिवसेनेचा भगवा फडकला असून पंचायत समितीच्या 10 पैकी 9 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि महाड पंचायत समितीची सत्ता शिवसेनेच्या एक हाती आली असतानाच आज पंचायत समितीच्या सभापती पदाची आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली। विरोधकांच्या वतीने कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने सभापती पदासाठी एकमेव प्रेरणा जितेंद्र सावंत आणि उपसभापती पदासाठी सुरेश महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाडचे प्रांत अधिकारी पोपट ओमासे आणि तहसीलदार महेश चितोळे उपस्थित होते। गेली 3 वर्ष सभापतीपद रिक्त राहिल्यानंतर आता पुन्हा महाड तालुक्यासाठी प्रेरणा जितेंद्र सावंत यांच्या रूपाने सभापती, तर शिवसेना पक्षाचे दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक यांची उपसभापती म्हणून नियुक्ती झाल्याने महाड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कामांना वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे। या निवड प्रक्रियेदरम्यान महाड तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पत्नी आणि ज्यांना समस्त शिवसैनिकांची मायमाऊली म्हणून उपमा दिलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सुषमाताई भरतशेठ गोगावले यांनी नवनिर्वाचित सभापती प्रेरणा जितेंद्र सावंत यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसवत त्यांचे स्वागत केले। यावेळी त्यांच्यासोबत कोमलताई गोगावले मोरे या देखील उपस्थित होत्या। शिवसेनेची एक हाती सत्ता आल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी मंत्री भरतशेठ गोगावले जिंदाबादच्या घोषणा देत सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले। यावेळी माजी सभापती सपनाताई मालुसरे या देखील उपस्थित होत्या। यावेळी बोलत असताना नवनिर्वाचित सभापती प्रेरणा जितेंद्र सावंत यांनी मंत्री भरतशेठ गोगावले, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले आणि सुषमाताई गोगावले यांचे आभार मानत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सभापती पदाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती निश्चितपणे गोरगरिबांची सेवा करून पार पडणार असल्याचे सांगितले आहे। तर उपसभापती सुरेश महाडिक यांनी सांगितले की आमचा विजय नसून हा आमच्या मतदारसंघातील तमाम जनतेचा विजय आहे आणि आमच्या कार्याला आम्ही जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरू असे सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पवित्र ह्या भूमीमध्ये, ऐतिहासिक भूमीमध्ये आज महाड पंचायत समिती मध्ये सभापती आणि उपसभापती ही निवड आज झालेली आहे। तर आपले सर्वांचे पितृतुल्य नामदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, आमच्या मायमाऊली सुषमाबाईंनी गोगावले साहेब, तसेच युवा नेतृत्व आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विकासशेठजी गोगावले, साधनाबाईंनी गोगावले यांच्या कृपा आशीर्वादाने एक सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री म्हणून मला आज महाड तालुका पंचायत समितीची सभापती पद म्हणून मिळालेलं आहे। नक्कीच मी साहेबांचं, आमच्या मायमाऊली सुषमाबाईंचं, विकासशेठजी गोगावले साहेबांचं त्यांचं मनापासून धन्यवाद देते। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की आजचा हा आनंदाचा दिवस आहे आणि खरोखरच जे नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि विकासशेठच्या माध्यमातून जे काही जनतेचे प्रश्न असतील ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न ह्या आजचं हे सभापती पद उंचावलेलं आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितच ही कामं पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। काय सांगाल त्याबद्दल? खरं म्हणजे आज शिवसेनेचा विजय झाला। आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण दिली, त्यानंतर आज सभापती उपसभापती पदाची निवडणूक झाली। विकास शेठनी पहिल्या प्रथम निवडीची प्रक्रिया काय असते आणि बिनविरोध कसा निवडायचं तो आमचे सवानेचे उमेदवार जाधव साहेब यांना बिनविरोध निवडून आणलं आणि आज आमचे उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख
सर्व कार्यकर्ते यांनी ठरवलं की महाड पंचायत समितीची देखील निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, म्हणून 10 पैकी 9 सीट बिनविरोध आल्या. हे कार्यकर्त्यांचं श्रेय आहे आणि त्यामुळे आजची निवडणूक ही बिनविरोध झाली. यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये जी जनतेची कामं असतील, जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत, यात मात्र शंका नाही. हा विजय सभापती, उपसभापती किंवा सदस्याचा नसून माझ्या तमाम ज्यांनी आम्हाला मतदान केलं, जे आमचे शिवसैनिक आहेत त्या सर्वांचा विजय आहे.